संततधार पावसाची चाललेली रिपरिप, ओलाचिंब भिजलेला रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली हिरवळ आणि त्या हिरवळीतून वाट काढत आपण आज निघालेलो आहोत पुण्यातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी असलेल्या कुंडमळा या ठिकाणी. कुंडमळा या ठिकाणी कुंडादेवीचं एक छोटंसं मंदिर असून इंद्रायणी नदी या ठिकाणून वाहत जाते आणि पावसाळ्यात अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी तयार होतं. चारी बाजूला अतिशय हिरवळ अशी पसरलेली आपल्याला बघायला मिळते आणि नदीला अतिशय सुंदर असं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणून नैसर्गिकरित्या तयार झालेला धबधबा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ आपल्याला शनिवार रविवारी बघायला मिळते. आता आपण कुंडमळा या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. हा जो छोटासा पादचारी पूल आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे, या ठिकाणून आपल्याला कुंडमळा देवीच्या मंदिरापर्यंत आपल्याला या ठिकाणून जाता येते. पण हा पूल अतिशय रिस्की असल्या कारणाने पावसाळ्यामध्ये पाण्याची पातळी वाढल्यानंतर हा पूल दळणवळणासाठी बंद करण्यात येतो. आता सध्या नदीला फारसं पाणी नसल्या कारणाने हा पूल सध्या पर्यटकांसाठी खुला आहे, परंतु हा पूल जरा रिस्की देखील आहे. या ठिकाणी प्रशासनाने लक्ष घालून या पुलाची व्यवस्थित डागडुजी करून घेतली पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी लहान मुलांना किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांना कुठलेही संकटाला सामोरे जावे लागणार नाही. ही जी समोर आहे ती आहे इंद्रायणी नदी. इंद्रायणी नदीला पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी नैसर्गिकरित्या धबधब्याचं स्वरूप प्राप्त होतं. आता आपण या पुलावरून कुंडादेवीच्या मंदिराकडे जायला निघालो आहोत. पुलावरूनच खाली बघितल्यानंतर अतिशय नदीचं सुंदर असं दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. हे ठिकाण दिसायला जेवढं सुंदर आहे तितकंच रिस्की देखील आहे. या ठिकाणी पर्यटकांनी आपली काळजी देखील घेतली पाहिजे आणि पाण्याजवळ जाताना जपले पाहिजे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी घडणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने या ठिकाणी जपूनच आपली स्वतःची काळजी घेऊन या ठिकाणी आले पाहिजे.